नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज भव्य दिव्य असं मौजे वडकी येथे हिंदकेसरीचं मैदान पार पडत आहे. तर मित्रांनो, या मैदानामध्ये गट क्रमांक 1 ते 50 मध्ये नक्की कोणकोणते नंदी सेमीसाठी पात्र झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मित्रांनो, त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, गट क्रमांक 1 मध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या आणि पाखऱ्या गटपात झाले. गट क्रमांक 2 मध्ये पिस्तूल आणि लक्षा गटपात झाले. गट क्रमांक 5 मध्ये सचिन आणि लक्षा गटपात झाले. गट क्रमांक 11 मध्ये घोटकरांचा सर्जा आणि कारुंडेकरांचा चिक्या गटपात झाले. आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथुर गट क्रमांक 8 मध्ये मथुर आणि चिमण्या गटपात झाले. तसेच मित्रांनो, सोन्या 22-11 गट क्रमांक 9 मध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाले. आपल्या सर्वांचा लाडका मोबाईल शेठ धुमाळ यांचा रुस्तम हिंदकेसरी बकासूर आणि महाराज घरचा साज मित्रांनो गट क्रमांक 13 मध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे. तसेच मित्रांनो, संतोष शेठ तोडकर यांचा हिंदकेसरी साई आणि सासवडकरांचा बादल गट क्रमांक 20 मध्ये पळून सेमीसाठी पात्र झाले आहे. छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि शेवळ्याबा यांचा पाखऱ्या गट क्रमांक 24 मध्ये सुंदररित्या पळून सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे. गट क्रमांक 26 मध्ये रायफल 81-81 सेमीसाठी पात्र झाले आहे. तसेच मित्रांनो, मिलिंद पाटील यांचा भुंगा आणि शंभू गट क्रमांक 28 मध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाले आहे. तसेच मित्रांनो, गट क्रमांक 29 मध्ये शाकीरभाई यांचा नवीन खरेदी प्रभू सेमीसाठी पात्र झाला आहे. आपल्या सर्वांचा लाडका मैब्या आणि फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा गट क्रमांक 32 मध्ये पळून सुंदररित्या सेमीसाठी पात्र झाला आहे. तसेच मित्रांनो, शाकीरभाई यांचा राजा आणि सम्राट घरचा साज गट क्रमांक 37 मध्ये सुंदररित्या पळून सेमीसाठी पात्र झाला आहे. राहुल पाटील यांचा सर्जा 1001 गट क्रमांक 43 मध्ये सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाला आहे. तसेच मित्रांनो, उर्मिलाताई यांचा घरचा साज अर्जुन आणि राजा गट क्रमांक 49 मध्ये पळून सुंदररित्या सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाला आहे. तसेच मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा तसेच द्वारलेचा हरण्याचा मित्रांनो गटाला हार झाली आहे. मित्रांनो, माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.